आता मी सांगितलं तुम्हाला की बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर हे ज्ञान सांगावं का नाही ते सांगावं असं त्यांच्या मनामध्ये शंका का आली असावी, विचार का आला असावा. तर बुद्ध स्वतःशीच बोलले, निस्संदेह मला धम्माचा मार्ग गवसला आहे. एक नवीन तत्त्वज्ञानाचा, नवीन धर्माचा किंवा धम्माचा एक मार्ग गवसला आहे, पण त्या धम्म स्वीकारणे आणि आचरणात आणणे हे सामान्य माणसासाठी फार महाकठीण काम आहे. सर्वसामान्यासाठी मला सापडलेला मार्ग आचरणात आणणे किंवा पाळण्यासाठी फार कठीण मार्ग आहे. आणि सुज्ञानाकरिता सुद्धा तो अति सूक्ष्म आहे, त्यांनी बारकावे त्यांना सहन झाले पाहिजे, सुज्ञान असले तरी. असा हा मला मार्ग सापडलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा मनुष्य जो आहे, सर्वसाधारण मनुष्य म्हणा, मानव कल्याणासाठी मी जे सांगायला निघालो, त्या माणसाची मानसिकता अशी आहे की आत्मा आणि परमात्मा, लोक काय आत्मा परमात्मा मानतात. आणि आत्मा आणि परमात्मा याच्या मायाजाळातून माणसाची मुक्ती व्हायचं कठीण आहे. आणि माझं तत्त्वज्ञान जे आहे ते धार्मिक विधी आणि कर्मकांडांच्या बंधनातून माणसाची मुक्ती होणं बी कठीण आहे. आणि कर्मवादापासून माणसाची मुक्ती होणं हे जरा कठीणच आहे. आणि मग माणसाची भावना काय आहे, आत्मा अमर आहे, या श्रद्धेपासून माणसाची मुक्ती कठीण आहे. आणि आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व नसून मरणोत्तर आत्मा जिवंत राहत नाही किंवा त्याचे अस्तित्वही असत नाही, हा माझा सिद्धांत आहे. आणि त्यांना ग्रहण करणे फार कठीण आहे. हे सर्वांना जमेल की नाही याचं मी चिंतन करतो. मनुष्य मात्र स्वार्थरहित आहे, स्वार्थातच त्यांना आनंद वाटतो, स्वार्थातच त्यांना सुख वाटते, स्वार्थापेक्षा नैतिकता श्रेष्ठ आहे, हा माझा सिद्धांत त्यांना ग्रहण करणे कठीण आहे. त्यांना काय वाटतं, स्वार्थातच आनंद मिळतो, स्वार्थातच जीवन आहे, आपलं भलं तर सगळं भलं असं आहे. परंतु माझं कसं आहे, स्वार्थापेक्षा नैतिकता श्रेष्ठ हा माझा सिद्धांत त्यांना ग्रहण करणे फार कठीण होईल. आणि जर मी माझं धम्मकथन केला आणि त्यांनी इतरांना तो समजलाच नाही, मी कथन करतो, माझा धम्म सांगतो आणि त्यांना समजलाच नाही, किंवा त्यांना समजला आणि त्यांनी स्वीकारलाच नाही, आणि किंवा त्यांनी स्वीकारला पण आचरणात आणला नाही, तर त्यांना कष्ट होतील, त्यांना दुःख होईल आणि मला क्लेश होईल, आहे की नाही. म्हणून मी जगातून निवृत्त होऊन संन्यस्त जीवन का जगू नये असा मलाच प्रश्न होता की बाबा हे उठाठेव करण्यापेक्षा आपण आपला संन्यास घ्यावा आणि आपलं जीवन कंटावं. आणि माझ्या धम्माचा उपयोग मी स्वपूर्णत्वासाठी का करू नये. मी माझ्यासाठीच हे शोधलं, माझ्यासाठीच मी ते अनुसरण केलं तर काय हरकत आहे. आणि ते मी माझेच कल्याण तरी साधू शकेल, माझं तरी कल्याण होईल. बुद्ध हे स्वतःशीच बोलले आणि स्वतःशीच विचारणा केली. असा त्यांच्या पुढं हा सर्वसाधारण माणसाचा प्रश्नच होता. आणि अशा प्रकारे त्याने अंतर्मुख होऊन विचार केला. त्यांचे चित्त निष्क्रियतेकडे वळले. धर्मोपदेश न करण्याचे बुद्धाने ठरविले. परंतु बुद्धाच्या चित्ताची अवस्था ब्रह्म सहपतीला जाणवली. बुद्धाच्या मनात काय चाललेले आहे हे त्यांनी जाणवले. त्यांनी विचार केला, जर तथागत निष्क्रियतेकडे वळणार असतील तर, जर बुद्ध आपल्या धम्माचा उपदेश देणार नसतील तर संसाराचा निश्चितच नाश होणार आहे. जग निश्चितच विनाशाला प्राप्त होईल, विनाशाकडे जगाचं होईल. आणि चिंताग्रस्त होऊन ब्रह्मसहपतीने ब्रह्मलोकाचा निरोप घेतला. तो बुद्धासमक्ष उपस्थित झाला आणि त्याने आपले वस्त्र खांद्यावर व्यवस्थित केले आणि दोन्ही कर जोडून, हात जोडून नम्र विनंती,
आता आपण सिद्धार्थ गौतम राहिला नाही. आता आपण बुद्ध आहात. आपण सम्यक संबुद्ध आहात. आपण आपणास बुद्धत्व लाभलेले आहे. आपण तथागत आहात आणि आपण मनुष्य मात्रांना धम्माचा प्रकाश देण्यापासून कसे विमुख होऊ शकता. अहो, तुम्हाला जे ज्ञानप्राप्ती झाली ते न देताच तुम्ही कसं काही जाऊ शकता, हे दिलंच पाहिजे. मनुष्य मात्रांना दुःखाच्या मार्गावरून परावर्त करण्यापासून आपण कसे विमुख होऊ शकता, शक्य नाही. तुम्ही या मानवाच्या कल्याणासाठी तर केलेलं आहे ना, आणि त्याच्यापासून दूर कसे जाऊ शकता. या जगी प्राणी मात्र अपवित्र आहेत, अमंगल आहेत. जर त्यांना धम्माचे ज्ञान नाही झाले तर ते विनाश पावतील, आहे की नाही. आणि ब्रह्मा सहस्पती पुढे म्हणाला, भगवान आपण जाणत आहात की प्राचीन काळी मगध देशात एक धर्म उदयास आला. तो धर्म अपवित्र आणि अमंगल होता. भगवान मनुष्य मात्राच्या कल्याणाकरिता आपण आपल्या अमूर्त धम्माचे द्वार उघडणार नाही का? तुम्हाला एवढं ज्ञान प्राप्त होऊन ते लोकांसाठी देणार नाहीत का? कुणी गिरीशिखरावर उभा राहून गिरी पायथ्याशी उभ्या राहणाऱ्या लोकांना पाहतो, तसे आपण प्रज्ञा शिखरावर उभे आहात. हे भगवान, आणि आपल्या दुःखाचा नाश झाला आहे. आपण आपल्या चहूकडे उभ्या असलेल्या या मनुष्याकडे पाहावे. ते दुःख सागरात बुडालेले आहेत. आपण उच्च शिखरावर आहात आणि असे आपणास दिसेल. हे वीर श्रेष्ठ अजय, हे सार्थ व्हा.